मुख्यमंत्री शिंदेंचा 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा आहे। लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार आहे। तर एकनाथ शिंदेंकडून लोकसभा निवडणुकीची तयारीही सुरू करण्यात आली आहे। कसा असणार आहे हा दौरा आपण पाहूया। 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होईल। 6 जानेवारीला यवतमाळ, वाशिम आणि रामटेकमध्ये मेळावा होईल। 8 जानेवारीला अमरावती आणि बुलढाणा दौऱ्यावर असतील। 10 जानेवारीला हिंगोली आणि धाराशिवच्या दौऱ्यावर असणार आहे। तर 11 जानेवारीला परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा असेल। 21 जानेवारीला शिरूर आणि मावळमध्ये सभा होईल। 24 जानेवारीला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा असेल। 25 जानेवारीला शिर्डी आणि नाशिकचा दौरा असेल। 29 जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा असेल। कोल्हापुरात पक्षाच्या 2 दिवसीय शिबिराला शिंदे हजेरी लावणार आहेत। युतीचं जे तिकीट वाटप आहे याचे पूर्ण अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना देण्यात आले। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा हे तिकिटाच्या वाटपातले निर्णय घेतील। शिवसंकल्प अभियान हे आम्ही 6 तारखेपासून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करतोय। 6 जानेवारीला सकाळी 11 वाजता पहिला शिवसंकल्प अभियान हे यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये असेल।